नमस्कार मंडळी आणि वेलकम बॅक। जसं की तुम्हाला माहिती आहे आपण आहोत उज्जैनमध्ये आणि सगळ्यात आधी आपण उज्जैनमध्ये मंगलनाथ मंदिर, त्यानंतर गडकालिका देवी आणि त्यानंतर कालभैरव मंदिरामध्ये छानपैकी दर्शन केलेलं आहे। संध्याकाळी थोडंसं दमलो होतो 4-5च्या दरम्यान, त्याच्यामुळे विचार केला हॉटेलवरती जाऊन थोडासा आराम करावा, फ्रेश मूड होईल आणि फ्रेश मूडनीच आपण महाकालेश्वराचं दर्शन करण्यासाठी जाऊया। सो फायनली थोडासा आराम केल्यानंतर आम्ही निघालोय महाकालेश्वराचं दर्शन करण्यासाठी। ज्या गोष्टीचं आपण स्वप्न बघितलेलं असतं आणि ती गोष्ट खरी होते तर तो क्षण खूपच वेगळा असतो। सो फायनली आम्ही मस्तपैकी तयार होऊन फ्रेश मूडनी दर्शनासाठी निघालो। तर असे वाटेमध्ये टिक्का लावणारे तुम्हाला खूप जण भेटतील। तुमची इच्छा असेल तर तुम्ही लावू शकता, अदरवाईज नाही लावलं तरी ती तुमची चॉईस आहे। पण मला खूप आवडतं आणि हे टिक्का लावणारे असतात त्यांनासुद्धा थोडीशी पैशांची मदत होते आणि ते बिचारे आपल्याकडे पैसेसुद्धा मागत नाही। तुम्हाला जेवढे द्यायचे तेवढे तुम्ही द्या आणि नाही दिले तरी पण ते बिचारे काहीच म्हणत नाही। पण एक आपली हाऊससुद्धा होते आणि त्यांना पैसेसुद्धा मिळतात, म्हणून आम्ही छानपैकी सगळ्यांनी टिक्का लावून घेतलेला होता। आम्ही जे हॉटेल घेतलं होतं ते अगदी 5 ते 10 मिनिटाच्या डिस्टन्सवरतीच घेतलं होतं, म्हणजे पटकन आपल्याला दर्शनाला जाता येईल ह्या हेतूने घेतलं होतं आणि त्याचप्रमाणे ते आपल्याला यूजफुल पण ठरलं आहे। आणि मला संध्याकाळच्या टायमाला थोडासा डाऊट होता की इथे फुलं वगैरे मिळतील की नाही, किंवा मला कमळाचं फूल हवं होतं, पण फायनली ते मिळालं होतं। त्याच्यामुळे मी खूप खुश होते, कारण संध्याकाळ झाली होती। आम्ही संध्याकाळचाच टायमिंग ठरवला होता मंदिरात जाण्यासाठी, पण लकीली मला जे काय पाहिजे होतं ते सगळं मिळालं होतं आणि आम्ही आता निघालो होतो दर्शनासाठी। तुम्हाला मंदिरात जाण्यासाठी म्हणजे मंदिरात काही प्रसाद न्यायचा असेल तर फुलं, हार किंवा लाडू असं सगळं तुम्हाला आजूबाजूच्या एरियामध्ये मिळतं, म्हणजे तिथे सगळं अवेलेबल आहे। सो तुम्ही तिथून घेऊ शकता। उज्जैनमध्ये तुम्हाला VIP पाससुद्धा मिळतो, त्याची प्राईस आहे 250 रुपीज। तसं पण मी तुम्हाला एक व्हिडिओ पूर्ण करून सगळा खर्च सांगणारच आहे, तरी पण मी एक आयडिया देऊन ठेवते। जर तुम्हाला VIP पास घेऊन जायचं असेल तर ती सुविधा इथे अवेलेबल आहे। 250 रुपीज पर पर्सन तो पास आहे, त्याचा चार्ज आहे। पण आम्ही लाईनमध्येच गेलो, कारण म्हणजे आम्ही विचार केला की आता आपण रिलॅक्स होऊन आलोच तर दर्शन लाईनमध्ये राहूनच घेऊ। आणि उज्जैनला म्हणजे जे मंदिर आहे त्याच्या आजूबाजूचा परिसर म्हणजे जेव्हा तुम्ही एंट्री करता तो इतका सुंदर आहे, म्हणजे मी शब्दात व्यक्त करू शकत नाही, इतका सुंदर आहे तो सगळा आजूबाजूचा एरिया। आणि त्यांची मॅनेजमेंटसुद्धा खूप छान आहे, तिथे अजिबात तुम्हाला असं कंजस्टेड किंवा खूप गर्दी किंवा इरिटेशन अजिबात होणार नाही। कारण आम्हाला असा एका ठिकाणी अनुभव आलेला आहे, तो मी तुम्हाला पुढे शेअर करेन। पण इथे एकदम सुंदर आणि छान आणि तिथे एक वेगळीच वाईब आहे। सो तिथे तुम्हाला मंदिरात जाण्याआधी खूप सारं बघण्यासारखं आहे। सो तुम्हीसुद्धा उज्जैनला येत आहे तर वेळात वेळ काढून या। कॉरिडॉर तर मी तुम्हाला आधीच दाखवलेला आहे, सो कॉरिडॉरसुद्धा बघण्यासारखा आहे आणि मंदिरात जायच्या आधीचा जो एरिया आहे तो सुद्धा खूप सुंदर आहे, तो सुद्धा बघण्यासारखाच आहे। आणि आम्ही वीकडेजमध्येच गेलो आहे तरीसुद्धा तुम्ही गर्दी बघू शकता, तुम्हाला पुढे सुद्धा खूप गर्दी दिसेल। पण यांची मॅनेजमेंट खूप व्यवस्थित आहे, म्हणजे कितीही गर्दी झाली तरीसुद्धा ते व्यवस्थित हँडल करतात आणि अजिबात असं धक्कामुक्की किंवा इरिटेशन होत नाही, ते तुम्हाला आता पुढे कळेलच। हा आजूबाजूचा परिसर आहे, म्हणजे मंदिरात एंट्री करण्याच्या आधीचा। तुम्ही कोणी गेला असेल तर तुम्हाला माहिती असेल, जे नाही गेले ते नक्कीच कधीतरी जातीलच। सो हा आजूबाजूचा एरिया आहे आणि इथून आम्ही आता एंट्री करणार होतो। बाहेरच इतकं छान दृश्य आहे, पण आम्ही ऑलरेडी लेट निघालो होतो, लेट म्हणजे संध्याकाळ झाली होती। त्याच्यामुळे विचार केला की ज्या गोष्टीसाठी आपण आलो आहे आणि तीच गोष्ट जर नाही होऊ शकली तर किती वाईट वाटेल, कारण संध्याकाळी जर बंद झालं असतं आणि ऑलरेडी आम्ही एकाच दिवसासाठी हॉटेल बुक केलं होतं, कारण नेक्स्ट डे आपल्याला नेक्स्ट ठिकाणी जायचं होतं आणि ते सुद्धा खूपच सुंदर आहे, तुम्हाला कळेलच। सो आम्ही घाई करत होतो, म्हणजे स्पेशली मी तरी खूप घाई करत होते की आपण पटपट जाऊया। आपल्याला आयडिया नव्हती की किती गर्दी असेल, किती वेळ लाईनमध्ये थांबायला लागते, कारण कालभैरव मंदिरामध्ये आपले 2 तास गेले होते लाईनमध्ये। त्याच्यामुळे विचार केला होता की जेवढं जमेल तेवढं लवकर जाण्याचा आपण प्रयत्न करूया।
ह्या मंदिरामध्ये सुद्धा मोबाईल अजिबात अलाउड नाही आहे, पण तुम्ही तुमच्या रिस्कवरती शूट करू शकता. कारण जर तुमचा मोबाईल त्यांच्या हाती लागला, कारण तिथे ठिकठिकाणी पोलीस असतात, जर तो मोबाईल त्यांच्या हाती लागला तर एकतर तुम्हाला तुमचा मोबाईल मिळणार नाही, किंवा जर मिळणार असेल तर तुम्हाला खूप वेळासाठी थांबावं लागेल. सो तुम्ही तुमच्या रिस्कवरती शूट करू शकता. आम्ही तर अजून बाहेरच होतो, अजून आतमध्ये सुद्धा एंट्री झाली नव्हती, पण जो बाहेरचा आजूबाजूचा परिसर आहे तिथे तुम्ही शूट करू शकता. म्हणजे दर्शन झाल्यावरती वगैरे, किंवा तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही आधीसुद्धा शूट करू शकता. पण मी काय त्याच्यावरती जास्त फोकस केला नाही शूट करण्यामध्ये वगैरे, कारण ऑलरेडी सकाळी मी बाकीचा जो कॉरिडॉर आहे तो शूट करून झाला होता. आणि आत्ता मला महत्त्वाचं वाटत होतं की लवकरात लवकर आपलं दर्शन व्हावं आणि वेळेत आपण पोचावं, एवढीच माझी इच्छा होती. सो मी त्या गोष्टींवरती इतकं असं काही फोकस केलं नव्हतं. सो फायनली इथे जो एरिया दिसतो इथून तुमची आतमध्ये मंदिरामध्ये एंट्री होते, म्हणजे जिथून लाईन लागते तिथे तुमची एंट्री होते. तर इथून लाईन सुरू होते. तर तुम्ही बघू शकता केवढी गर्दी आहे. अशा जवळजवळ 8 ते 9 लाईन आहेत, म्हणजे लागोपाठ. तरीसुद्धा त्यांचं मॅनेजमेंट इतकं सुंदर होतं की तुम्हाला अजिबात तिथे जास्त वेळ एका ठिकाणी थांबायची गरज लागत नाही. उज्जैनमध्ये नॉर्मल लाईनमध्ये सुद्धा तुमचं हार्डली अर्धा तासात, मिनिमम अर्धा तास आणि मॅक्झिमम पाऊण तासामध्ये दर्शन होतं. सो इतकं काय असं तिथे जास्त वेळ लागत नाही. पण तुम्हाला जर भस्म आरती सकाळची पाहिजे असेल तर तुम्हाला ती ऑलरेडी बुक करावी लागते. अदरवाईज ऑनलाईन बुकिंग आहे. ऑफलाईन जर बुकिंग करायची असेल तिथे तर तुम्हाला जवळजवळ खूप तासांसाठी लाईनमध्ये थांबावं लागतं, तेव्हाच ती मिळते. तर इथे तुम्ही बघू शकता कशा लाईन आहेत. जवळजवळ 8-9 पेक्षा जास्त लाईन होती. त्यानंतर पुन्हा स्टेअरकेस होत्या. तिथूनसुद्धा खूप वळणांचा रस्ता आहे, म्हणजे असा एक्सप्लेन नाही करू शकत. जे गेले असतील त्यांना माहिती असेल, पण असा वळणांचा रस्ता आहे तिथे. ह्या अशा खूप लाईन आहेत, 8-9 लाईन आहेत. त्यानंतर स्टेअरकेस आहेत, त्या 2-3 स्टेअरकेस आपल्याला चढून उतरून मग पुढे जायचं आहे. असं खूप आहे तिथे. आणि मग आपलं फायनली दर्शन होतं. तर आपण सुद्धा लाईनमध्ये लागलो होतो. जसं काळभैरव मंदिरामध्ये आपल्याला थांबावं लागतं, म्हणजे ॲटलिस्ट 5 मिनटं 10 मिनटं थांबावं लागतं, मग लाईन पुढे जाते. तसं इथे नव्हतं. इथे पटपट लाईन पुढे जात होती. आणि त्यांना तसं करणं गरजेचंच होतं, कारण जर तसं त्यांनी केलं नाही तर इतकी गर्दी होईल की तुम्हाला जवळजवळ 8-9 तास लाईनमध्ये राहाल तेव्हा दर्शन मिळेल. पण इथली मॅनेजमेंट व्यवस्थित असल्यामुळे आपल्याला जास्त वेळ एका ठिकाणी थांबायची गरज लागत नव्हती. तर इथे तुम्ही बघू शकता आम्ही जवळजवळ संध्याकाळी 7:30-8च्या दरम्यान दर्शनासाठी निघालो आहे. आणि तरी पण किती गर्दी. आणि इथे तर तुम्हाला एनी टाईम गर्दी दिसणारच. आणि मी तिथे खूप जणांना विचारलं तर ते म्हणतात श्रावणात तर अजून जास्त गर्दी असते. आणि हे आपलं स्क्रीनमार्फत महाकालेश्वराचं दर्शन ते बघून इतकं वेगळं वाटतं ना की आपल्याला असं वाटतं की आपल्यासोबत ते बोलत आहेत, आपल्यासोबत म्हणजे असं वाटतं की खरंच जिवंत कोणतरी आणि आपल्याशी बोलण्याचा प्रयत्न करते, किंवा म्हणजे वेगळीच फिलिंग आहे. मी तुम्हाला नाही एक्सप्लेन करू शकत. आणि एक वेगळीच एनर्जी फील होते. त्याच्यामुळे कधीतरी तुम्ही तुमच्या लाईफमध्ये तिथे नक्की जा. कारण आपण बाकीच्या सगळ्या गोष्टी करूच, आपण फॉरेनला जाऊ, आपण सगळीकडे जाऊ, देवाच्या कृपेने आपल्याला सगळं मिळेल, पण आपले जे देवस्थान आहेत ना ते खरंच एक वेगळी एनर्जी आपल्याला प्रोव्हाइड करतात. आणि हा अनुभव मला आहे, म्हणजे आलेला आहे. सो कधी तुम्हाला जर म्हणजे असं वाटलं ना की बाबा तुम्ही खूप डिप्रेस आहात, तुम्हाला खूप लो फील होतो आहे, तर नक्की आपल्या कुठल्याही देवस्थानी तुम्ही दर्शन करायला जा. तुम्हाला एक वेगळी एनर्जी फील होईल आणि अर्धे प्रॉब्लेम्स तुमचे तिथेच दूर होतील. तर इथे आम्ही आता आलो आहे आणि पुढे जी स्क्रीन दिसते आहे त्याच्या तिथेच खालीच गाभाऱ्यामधून आपलं महाकालेश्वराचं दर्शन आपल्याला होतं आहे. अजिबात फोन अलाउड नव्हता, पण मी आमच्या रिस्कवरती हे शूट केलं आहे. आणि हा जो क्षण होता तो इतका अद्भुत होता आणि इतका छान होता की अक्षरशः डोळ्यात पाणी येतं तिथे जेव्हा आपण बघतो आणि सगळं विसरून जातो. सो फायनली आमचं छानपैकी दर्शन झालं होतं. थोडेफार फोटोशूट आम्ही केले. त्यानंतर घरी गेलो, म्हणजे हॉटेलवरती गेलो, छान जेवलो. आणि त्यानंतर घरी गेलो, म्हणजे हॉटेलवरती गेलो, छान जेवलो. आणि ही नेक्स्ट ट्रिप आपली सुरू झालेली आहे. तर आम्ही कुठे चाललो आहे आता, नेक्स्ट ट्रिप आपली कुठली असणार आहे आणि अजून 4-5 दिवस आपली ट्रिप कंटिन्यू राहणार आहे. सो आपल्यासोबत नक्की कनेक्टेड राहा
आणि बघा आम्ही कुठे गेलो, तिथे काय काय एन्जॉय केलं हे सुद्धा तुम्हाला कळेल. सो स्टे ट्यून. बाय बाय.